आधीच दात नाही आणि आता सर्दी झाली, मास्क लावून फिरायचा मस्तपैकी. हे घेतलंय, सवय ह्याच्याशिवाय नाही जमत. पहिला साडीवर पण असतं या खांद्यावर राईट साईडला. मग आता हिमांशूला घ्यायला चालले, तर तिथून काय पुढचा प्लॅन आहे ते मला पण माहित नाही. जे काही असेल ते ऍड करीन, बघूया काय होतं ते. अचानक सांगितलं मम्मीने की स्कूलमध्ये हिमांशूला घ्यायला मला जावं लागेल, तिला जाता येणार नाही म्हणून. आता इथे बाय केलं म्हणजे दरवाजा वगैरे लॉक वगैरे केला तर आमची मांजर बसले. म्हणून असं वाटतं ना की ती पण बोलते की मला पण घेऊन चल, पण कसं घेऊन जाऊ, ती पळून जाते म्हणून मी नाही नेत. ते रिक्षावाले आहेत ना, ते जरासे अँटिकच आहेत. म्हणजे काही काही चांगले असतात, खूप चांगले देवासारखे, आणि काही काही अशा मध्ये असतात ना की नाही, जिथे 10 रुपये जातील ना तिथे 20 रुपये घेतील तर घेतील, आणि म्हणून तर काढून पण दाखवतील. हो, मी 20 रुपयामध्ये तरी आलो, दुसरे 100 रुपये घेतले असते, दिले असते ना बाई, तुम्ही लोकांनी सांगितलं असतं तर का नाही देणार. आणि इथे हिमांशूला घेऊन चालले मी 4 मे मध्ये, पण त्याच्या आधी मला हे मस्त झाड म्हणजे झाड भेटले, तर तुळस घेतली. हे इथे चॉपटी खायला आली, घ्यायला आली. हिमांशू इथेच येऊन नुसता सॉफ्टी घेत राहतो आणि क्यूटवाली सरांनी स्माइल दिली. त्याचबरोबर मला सँडविच खायचा होता, पण सँडविच आता चांगला भेटत नाही तिथे, तर कॅन्सल. आता सँडविच बंद. आता दमून आले घरी, सामान पण घेतलं आणि 3रा माळावरती चढायला लागतं, लिफ्ट नाही, काय नाही काय नाही. आल्या आल्या हिमांशू मस्तपैकी कॅट सोबत खेळायला लागला.